नमस्कार मित्रांनो, आपला कोणत्याही प्रकारचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायासाठी आपल्याला उद्यम आधार हे लायसन अतिशय गरजेचं असतं. आपण आपल्या व्यवसायासाठी जर बँकेकडून व्यवसाय कर्ज घेणार असाल किंवा बिझनेस लोन, त्यालाच आपण बिझनेस लोन सुद्धा म्हणतो, ते जर घ्यायचं असेल तर तुम्हाला बँकेमध्ये सगळ्यात पहिलं मागितलेलं डॉक्युमेंट असतं ते म्हणजे उद्यम आधार. हेच उद्यम आधार तुम्ही घर बसल्या काही मिनिटांमध्ये कसं काढू शकता याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्व व्यावसायिक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग आपण जाऊया आपल्या स्क्रीनवरती. मित्रांनो, आपल्याला उद्यम आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंकवरती आल्यानंतर इथं वेबसाईटवरती या आणि वेबसाईटवरती आल्यानंतर इथं आपल्याला आपला आधार नंबर विचारला आहे. तर इथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आणि खाली आपल्याला विचारलं आहे नेम ऑफ एंटरप्रेन्युअर. इथे आपल्याला ज्याचा आपण उद्यम आधार काढतोय, जर तुम्ही स्वतःच काढत असाल स्वतःचं, तर इथं तुमचं स्वतःचं नाव जसं आधार कार्डवरती आहे त्या पद्धतीने नाव टाकून घ्यायचं. पूर्ण नाव व्यवस्थित टाकून घ्यायचं. नाव टाकल्यानंतर खाली यायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP टाका आणि व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करा. व्हॅलिडेट केल्यानंतर आपल्यासमोर युअर आधार हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड असं दिसेल. त्यानंतर पॅन व्हेरिफिकेशन. इथं आपल्याला आपला व्यवसाय कसा आहे, ऑर्गनायझेशन कसं आहे, प्रोप्रायटर आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे, ते इथे सिलेक्ट करायचं. पॅन कार्ड नंबर विचारलेला आहे. इथं आपल्याला आपला पॅन कार्ड टाकायचं आहे. पॅन कार्डचा जो नंबर आहे तो पॅन कार्डचा नंबर आपल्याला ॲज इट इज इथं फिल करून घ्यायचा आहे. पॅन कार्डचा नंबर टाकून झाल्यानंतर आपल्या पॅन कार्डवरती जसं नाव आहे त्या पद्धतीनं नाव टाकून घ्यायचं आहे आपल्याला. नाव टाका. नाव टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ जसे आपल्या पॅन कार्डवरती डेट ऑफ बर्थ आहे त्या पद्धतीनं डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्या. डेट ऑफ बर्थ टाकून खाली चौकटीमध्ये टिक करा आणि पॅन व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी आपलं पॅन व्हॅलिडेट झालेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपल्याकडे जर आपल्या व्यवसायासाठी GST असेल तर यस करा, नसेल तर नो करून खाली या. आता तुमचा व्यवसाय जर नवीन असेल तर इथं आपल्याला सगळीकडे 0 करायचं आहे आणि जर तुमचा व्यवसाय जुना असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा टर्नओव्हर वगैरे टाकावं लागेल. नेम ऑफ एंटरप्रेन्युअर आपलं ऑटोमॅटिक येईल. इथं आपल्याला नेम ऑफ एंटरप्राइज म्हणजे आपल्याला आपल्या दुकानाचं नाव जे आहे, आपल्या व्यवसायाचं नाव टाकायचं आहे. आपला मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर आहे, जो तुमच्याकडे कायम असणार आहे, तो नंबर या ठिकाणी टाका. कारण हा आपल्याला पुढे डाउनलोड करण्यासाठी वगैरे नंबर हा लागू शकतो. त्यामुळे हा नंबर व्यवस्थित टाका. मेल ID सुद्धा लागू शकतो. त्यामुळे मेल ID सुद्धा पूर्ण आणि व्यवस्थित तुमच्याकडे कायम असणारा मेल ID या ठिकाणी टाकून घ्या. मेल ID टाकल्यानंतर सोशल कॅटेगरी तुमची SC ST OBC जनरल जे आहे ते टाका. जेंडर सिलेक्ट करा. सोशल स्पेशली ॲबल्ड म्हणजे जर तुम्हाला काही अपंगत्व असेल तर यस करून त्याचं पुढे डिटेल द्या, नसेल तर सिम्पली नो करा. आता ऑफिशियल ॲड्रेस ऑफ एंटरप्राइज, इथं आपल्याला आपल्या ऑफिस जिथं आहे किंवा आपला जो व्यवसाय जिथं आहे त्या व्यवसायाचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित पत्ता टाका. तालुका, सिटी, ब्लॉक, जिल्हा ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित टाकून, पिनकोड वगैरे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. टाकून झाल्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला. तर इथं युनिट नेम, इथं पुन्हा एकदा आपल्याला आपल्या व्यवसायाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. व्यवसायाचं नाव टाकल्यानंतर खाली ॲड युनिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲड युनिटवरती क्लिक केल्यानंतर आपलं नाव इथं येईल. चूज युनिट नेममध्ये आपलं सिलेक्ट करायचं आपलं व्यवसायाचं नाव आणि आता इथं आपल्याला व्यवसायाचा पत्ता जो वर टाकला होता तोच आपल्याला खालीसुद्धा टाकायचा आहे. त्यामुळे तुम्ही तो कॉपी पेस्ट केला तरी चालेल. तुमचा पत्ता व्यवस्थित ह्या ठिकाणी टाकून घ्या. कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. सर्व पत्ता मी टाकून घेतो इथे.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सर्व ऑफिशियल आपल्या ऑफिसचा ॲड्रेस या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्या. व्यवस्थित भरल्यानंतर खाली आपल्याला ॲड प्लांट या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं ॲड प्लांट या बटनावरती क्लिक करा. तुमचं प्लांट या ठिकाणी ॲड झालेलं आहे. खाली यायचं, इथं आपलं बघा, इथं तुम्हाला हे डिटेल फिल झालेले दिसून येतील. आता पुन्हा आपल्याला खाली यायचं आहे. हे सर्व माहिती एकदा चेक करा बरोबर आहे का, आणि खाली यायचं आहे. इथं आल्यानंतर तुमचं जर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत असाल तर इथं NA क्लिक राहू द्या. जर पहिला असेल तर तुम्हाला तिथं ते प्रिव्हियस UAM करून त्याचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल. तर इथं पहिल्यांदाच काढतो मी NA केलं. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन, तुमचा व्यवसायाची डेट, व्यवसाय तुम्ही कधी सुरू केला आहे त्याची डेट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केलेला आहात त्यावेळेची डेट या ठिकाणी टाकून घ्या. डेट टाकल्यानंतर वेदर प्रोडक्शन बिझनेस कमिन्स्ड, जर तुमचा व्यवसाय जर प्रोडक्शनचा असेल, काय तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला इथं पुढं डेट ऑफ कमिन्समेंट टाकायचे, आणि जर प्रोडक्शन करत नसाल तर नोवरती क्लिक करा. आणि खाली आता आपल्याला इथं बँक डिटेल्स टाकायचे आहेत. तुमच्या बँकेचं नाव, IFSC कोड आणि अकाउंट नंबर या गोष्टी आपल्याला इथं टाकून घ्यायच्या आहेत. व्यवस्थितपणे अकाउंट नंबर वगैरे न चुकता IFSC कोड हा सुद्धा व्यवस्थित टाकायचा आहे. ही सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अकाउंट नंबरसुद्धा या ठिकाणी टाका. आणि ही माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आता मेन पार्ट आपला जो येतो तो खाली आता 19वा आणि 20वा पार्ट जो आहे तो आता एकदम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर तुमचा व्यवसाय जो आहे, सर्व्हिसेस आहे का मॅन्युफॅक्चरिंग आहे, ते सिलेक्ट करा. ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग, जसा तुमचा व्यवसाय असेल त्या पद्धतीने तिथं सिलेक्ट करा. इथं वरती जसं केलं तसंच खाली सर्व्हिसेस असेल तर सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मॅन्युफॅक्चरिंग करून याच्यामधून तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड इथं ज्या काही ॲक्टिव्हिटी दिसत आहेत त्याचा कोड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. NIC कोड म्हणतात, ते NIC कोड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ज्या रिलेटेड तुमचा व्यवसाय आहे त्या रिलेटेड इथं तुम्हाला NIC कोड हा सिलेक्ट करायचा आहे. व्यवस्थित सिलेक्ट करा. NIC कोड चुकवू नका. जर NIC कोड चुकला तर तुमचं उद्यम आधार ग्राह्य धरलं जाणार नाही. तुम्हाला बँकेत वगैरे या उद्यम आधार कंपल्सरी लागतं. त्यामुळं इथं व्यवस्थित हे टाकून घ्या. तर इथं आपल्याला आपल्या कामगार किती आहेत आपल्याकडे ते विचारले, मेल किती, फिमेल किती ते टाकून घ्या. आणि इथं जे हे 22, 23, 24, 25 हे जे आहेत इथं सर्वत्र तुम्हाला नो करायचं आहे. सर्व ठिकाणी नो करायचं आहे. तुम्हाला जर वाचून ते जर तुम्हाला करायचं असेल, यस करायचं असेल तरी तुम्ही ते यस करू शकता. इथं सर्व ठिकाणी इथं नो करा. नो करून आता इथं आपल्याला खाली यायचं आहे आणि इथं सबमिट अँड गेट फायनल OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं सबमिट अँड गेट OTP करण्याआधी तुमची सर्व माहिती तुम्ही एकदा पूर्ण चेक करून घ्या. कारण एकदा ही माहिती नंतर तुम्हाला चेंजेस करता येणार नाहीत. त्यामुळं सर्व माहिती एकदा व्यवस्थित चेक करा आणि सबमिट अँड गेट OTPवरती क्लिक करा. आता आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून खाली जसा कॅप्चा विचारलेला आहे त्या पद्धतीनं कॅप्चा भरून घ्या आणि फायनल सबमिट या बटनावरती क्लिक करा. फायनल सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन एक कंप्लीट होईल. तुमच्याकडे एक उद्यम नंबर येईल. तो उद्यम नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जो रजिस्टर्ड तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाका. आणि OTP तुम्हाला मोबाईलवरती पाहिजे का मेलवरती पाहिजे ते सिलेक्ट करा. कॅप्चा आपला ॲज इट इज इथं टाकून घ्या आणि व्हॅलिडेट अँड गेट OTP या बटनावरती पुन्हा एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं आपलं उद्यम रजिस्ट्रेशनची PDF ही इथं दिसून येईल. याची प्रिंट काढून तुम्ही कस्टमरला देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही उद्यम आधार घर बसल्या काढू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्व व्यावसायिक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.